नमस्कार. आपण पाहत आहात जनसेवा न्यूज. मी मुख्य संपादक गणेश यमजरवाड. देशामध्ये सर्वीकडेच प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेचे काम सुरू आहे. यामध्ये रस्ते वाहतूक करण्यासाठी जे की चांगल्या प्रकारे दर्जेदार रस्ते हवे आहेत, जेणेकरून तिथं भेगा पडू नये, मजबूतीकरण राहावं, यासाठी कोट्यवधी रुपये हे रस्ता बनवण्यासाठी सँक्शन केले जातात. परंतु हा पैसा गोरगरिबाचा, जो की जनतेचा, सामान्य जनतेमधून आलेला पैसा, जेणेकरून 20 ते 30 वर्षांनी केव्हा तरी एक वेळेस हा रस्ता बनवण्यासाठी निधी येतो. परंतु इस्लापूर ते पांगरी ते भिशी हा जो रस्ता आहे, या रस्त्यामध्ये जे की सिमेंटचं जिथं सिमेंटचा रस्ता बनवायचा आहे, कॉन्क्रीट रस्त्याची, त्यामध्ये शासनाने एक आपलं बोर्डच्या माध्यमातून रस्ता कसा बनणार हे त्यांनी फलकावर लावलं होतं. भारत निर्माण प्रधानमंत्री ग्राम सडक योजना, कामाचे नाव इस्लापूर पांगरी ते भिशी, तालुका किनवट, जिल्हा नांदेड, रस्त्याची सुधारणा करणे, पॅकेज क्रमांक MHNDD 18133. रस्त्याची लांबी 5.500 किमी, पुलाची संख्या 12 नग, डांबरी रस्त्याची लांबी 4.200 किमी, कॉन्क्रीट रस्त्याची लांबी 1.300 किमी. जेणेकरून रस्त्याची जी लांबी जी आहे, त्यामध्ये डांबरी रस्त्याची लांबी, जेणेकरून या डांबरी रस्ता बनवते वेळेस यामध्ये खरोखरच जे इन्स्टिमेटनुसार, जे नियमावलीनुसार, तर डांबर व्यवस्थित न वापरता तिथं जे पहिलेचंच गिट्टी आहे त्यालाच कसं तरी थातूरमातूर करून त्याचं काम करण्यामध्ये त्यांना, कॉन्ट्रॅक्टदारांना व ठेकेदारांना यश मिळाले आहे. परंतु वरिष्ठ अधिकाऱ्यांनी जे काही नियमावलीप्रमाणे आहेत ते काम करायचं होतं डांबरीकरणाचं, कृपया संशोधक टीम घेऊन इथं हजर राहावे आणि याची छाननी करावं. खरोखरच त्या दर्जाप्रमाणे काम केलं किंवा नाही याची खातिरदारी करून जनतेला दाखवण्याचं कार्य करावे. त्यानंतर कॉन्क्रीट रस्त्याची लांबी 1.30 किमी. म्हणजे हे कॉन्क्रीट रस्ता जे बनवलं आहे, मी या फुटेजद्वारे इथं दाखवून देतो. जे सिमेंट ना, त्या सिमेंट कोरोमंडल नावाचं, त्याच्यामध्ये त्याची तारीख नाही, त्याची डेट दिसून आलेली नाही. म्हणजे सिमेंट ॲक्च्युली मजबूत आहे किंवा नाही. आणि जर मजबूत नसला गेलं तर, कारण मी जेव्हा पाहिलं या फुटेजच्या माध्यमातून, मी तुम्हाला दाखवून देतो, झालं की तिथं क्रॅच पडलेल्या दिसून आल्या रस्त्यावर तर दिसूनच आल्या. परंतु जे नाली बांधकाम करण्यात आलेलं आहे तिथं अक्षरशः काही दिवसामध्येच कॉन्क्रीट तिथं निघत आहे आणि तिथून सिमेंट बाजूला होत आहे. अशी दुरावस्था न वापरता केवळ ताजेपणामध्येच हे करण्यात आलेलं आहे. त्यानंतर जे फलकनामावर असं रस्ता कसा बनणार आहे याचं सर्व एकदम तंतोतंत शासनाने हे दाखवून दिलं. परंतु या शासनाच्या नियमानुसार अजिबात हे काम सामान्य जनतेला दिसून येईल का? जसे की जो रस्ता आहे 7.50 हे दाखवून दिलेलं आहे. जे साईड शोल्डर आहे त्याच्यामध्ये जे साईड शोल्डर काय आहे काय नाही, त्याच्यामध्ये जी गुणवत्ताधारक दिसून आलेली नाही. त्यानंतर WBM GR 20 किमी डांबरी
व कार्पेट करणं होतं. मग हे डांबरी कार्पेट जे 20 मिमीचं जे होतं याच्यामध्ये खरोखरच मिमी प्रमाण जे आहे त्याची उंची ते सदरील अधिकारी वर्ग यांनी चौकशी करावी. त्यानंतर 75 मिमी खडीकरण G3 हे बी जे खडीकरण आहे त्या रस्त्या करायचं ते बी याच्यामध्ये झाले किंवा नाही यांची ही खातिरदारी वरिष्ठ अधिकारी वर्गानं करणं हे गरजेचं आहे. 75 मिमी खडकीकरण व G2 G3 म्हणजे ही त्याचे एक भाग आहे त्याप्रमाणे त्यांनी करायला पाहिजेत होतं. परंतु खरोखरच इथं दाखवून देण्याचं काम कसलाच ठेकेदारी करत नव्हता किंवा कोणता इंजिनियर मी पाहिले असता इंजिनियरही इथं आलेला किंवा आम्हाला दिसून आले नाही. जर आला असता खरोखरच त्यांनी पत्रकारितेच्या माध्यमानुसार हे दाखवून दिलं असतं. किंवा त्याच्यानंतर 125 मिमी GS दिसून गेलं P आहे की D आहे की ते GSB GR1चा जो वापर आहे ते बी करायचं होतं. परंतु तिथं केले किंवा नाही ही खातिरदामा नाही झालं. 900 मिमी सबग्रेड आणि खाली त्याच्या मातीकाम अशा प्रकारे ते जे स्टेप बाय स्टेप आहे समजा हे करायचं होतं. परंतु इथं थातूरमातूरचं काम हे कार्य केलेलं दिसून येते. त्यानंतर भरावयाचे मातीकाम 4642.98 मिमी अंदाजे 430 टिपर खरोखर झाले का. मातीकाम पाणी टाकून दबाई करणे हे मातीकाम जे आहे समजा हे बिलकुल इथं पाण्याचा वापर जास्त प्रमाणात केला नाही. आणि जे माती टाकल्याच्या नंतर जे दबाई करायचं होतं तर ते त्या प्रमाणात झालेलं दिसून येत नाही. दाणेदार उप आधार GSB 12.5 सेमी जोडी 1897.27 घमी अंदाजे 165 टिपर खडी व दगडी चुरा 1328.9 घमी अंदाजे 197 टिपर मुरुम 569.58 घमी अंदाजा 48 टिपर मिश्रणाचा थर पाणी टाकून दबाई करणे. खडकीकरण जेल 75 मिमी जोडी प्रत्येक एकूण परिणाम 2489.54 घमी खडीकरण म्हणजे याप्रमाणे हे सर्व त्याचे जे दर्जेदार जे आहे तर हे शासनानं आपल्या फलक बोर्डावर लावलेलं होतं फलकनामा. परंतु अंदाजात जनतेच्या असं सांगलं की याप्रमाणे कामं अजिबात झालेली नाही. सामान्य जनतेमधून हा ऐकायला भेटत आहे. प्राईम कोट करणं, टँक कोट करणं, SS1 इमल्शन 13.69 मेटन, 20 मिमी कार्पेट, डांबरीकरण 23.36 मेटन, सिलिकोट 16,110 चौरस मीटी, खडी 144.99 घमी अंदाजे 10 टिपर, डांबर 95 टन. आणि त्यानंतर रस्त्याची लांबी 5.5 किमी, किंमत 352.32 लक्ष, 5 वर्षे देखभाल व दुरुस्ती, किंमत रुपये 19.25 लक्ष. रस्त्याचे सुधारण्याचे काम
19/04/2022 देखभाल दुरुस्ती, त्याच्यानंतर देखभाल दुरुस्ती 19/04/2023 तारीख, पूर्णतत्वाचा दिनांक 18 तारीख 4 महिना 2023, 18/04/28. कंत्राटदाराचे नाव मे खान, कॉन्ट्रॅक्टदार वाई बाजार, कार्यरत यंत्रणा कार्यकारी अभियंता ग्रारवी संस्था नांदेड. तर अशा प्रकारे हे जे फलकनामावर होता ते फलकनामाचं जे आहे हे आपल्या चॅनलच्या स्क्रीनवर मी दाखवून देतो. परंतु खरोखरच जे काम शासनाच्या धोरणानुसार होतं, अंदाजपत्रकानुसार होतं, परंतु आत्ता प्रत्यक्षात पाहिलं तर कुठं मुरूम टाकलेलं नाही. आजूबाजूला जो कॉन्क्रीटचा रस्ता आहे त्याच्यात तिथं असे म्हणजे दरे पडलेले आहेत, जेणेकरून लहान लेकरं पडण्याची आशा आहे. त्याच्यामुळे पडल्याच्या नंतर पाणी साठचा होऊ नये म्हणून नालीचं बांधकाम केलं जाते, परंतु तिथंच नालीसारखे खड्डे दिसून येत आहे. त्याच्यामुळं याच्यातून हानी होऊ शकते सामान लहान मुलांना किंवा इतर लोकांना. आणि जेव्हा रस्ता आपण बांधतो तेव्हा जो आजूबाजूला जो जोडणारा रस्ता आहे त्याला जरा थोडा मार्ग काढून दिला जातो, परंतु हेही कुठं केलेलं नाही. त्याच्यामुळं या कामामध्ये जे भारत सरकारचं जे लक्ष पाहिजेत होतं, सरकारी अधिकाऱ्याचं जर लक्ष पाहिजेत होतं, हे लक्ष न दिल्यामुळं कुठंतरी या कामामध्ये त्रुटी असल्याचा भास इथं दिसून येत आहे. वरिष्ठ अधिकारी लोक किंवा वरिष्ठ चाचणी मंडळ खरोखरच इस्लापूर, पांगरी, भिशी इथे येऊन आमच्यासमोर टाचण दाखवून खरोखरच योग्य परख या कामाची पाहणी करण्यात यावी, जेणेकरून 20 ते 30 वर्षानंतर अचानक काम येत असतो. काम आल्याच्या नंतर हे काम आताच पाहिल्याच्या नंतर अशी अवस्था आहे ताज्यापणामध्ये, तर 20 समोरून जे कालावधी असतो त्याचा ते काम टिकावून काय राहणार हा एक मोठा प्रश्न आहे. परंतु शासनाने जे 28पर्यंत ते दिलेलं आहे, परंतु कामाची सुरुवात आताच झाली. कामाची सुरुवात झालेली हे म्हणजे त्याच्यामध्ये समस्या आणि त्रुट्या दिसून येत आहे. या समस्या आत्ताच असेल तर समोरचा काळ सरकार चेंज होणार आहे, होईल किंवा न होईल, मंत्री दुसरा येईल किंवा कोणता आमदार दुसरा येईल, खासदार दुसरा येईल, त्याच्यामुळे कॉन्ट्रॅक्टदार बदल किंवा कॉन्ट्रॅक्टदार कोणी असेल तर काय होईल काय नाही हे देवाला माहीत. तर त्याच्यामुळे या गोष्टी ज्या आहेत, या ज्या समस्या आहे या लक्षात घेणे एक शासनाला महत्त्वाचा पाया आहे. जर शासन आणि जो अभियंता, या अभियंत्यानं सामान्य जनतेला खरोखरच दाखवून द्यावे की या रस्ता जो आहे, जो बनलेला आहे, हा खरोखरच परिपक्व आहे, खरोखरच त्या नियमावलीनुसार पूर्ण केलेला आहे, हे दाखवून देणार का. आणि जो ठेकेदार आहे, हा ठेकेदार जो कोणी असेल, हा ठेकेदार येणार का. इस्लापूर ते भिशी या रस्त्याचं जे काम आम्ही केलेलं आहे ते नीटनेटके आहे किंवा ज्या त्रुटी आहेत किंवा नाहीत यांचं बी सामान्य जनतेला दाखवून देणार का, हा एक मोठा प्रश्न सामान्य जनतेला निर्माण झालेला आहे. त्याच्यामुळं खरोखरच नितीन गडकरी साहेब यांना मी विनंती करतो की जनसेवा न्यूजच्या माध्यमातून खरोखरच जे या भागामध्ये जे रस्ते असे होत आहे, जे काम होत आहे, आमच्या इस्लापूरच भागामध्ये होत आहे का. कारण आमच्या दवाखाना केला आहे तर दवाखाना बी भ्रष्टाचाराचं साम्राज्य निर्माण केलं. अशा प्रकारे जे कामं होत आहे, समजा याच्यावर आळा कोणता तरी अधिकारी घाललेलं का. आणि जो इस्लापूर सर्कलमध्ये परिपक्वता आणि दर्जेदार कामं होईल का, हा एक सामान्य जनतेचा प्रश्न आहे. आपण पाहता जनसेवा न्यूज. लाईक करा, सबस्क्राईब करा. खरंच तुमच्या गावात रस्ता म्हणा, शासकीय काम म्हणा, जे की 10-20 वर्षानंतर अचानक येत असते काम, परंतु ते काम खरोच नियमावलीप्रमाणे होत नसेल तर तुमची बातमी लावण्यासाठी जनसेवा न्यूजला कॉल करा, संपर्क करा, जेणेकरून आम्ही जी समस्या आहे ते शासनापर्यंत पोहोचण्याचं कार्य करू शकता. जय हिंद, वंदे मातरम, जय भीम.